हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त चविष्ट असं आणि एकदम छान असं रेस्टॉरंट स्टाईल असं पनीर कोरमा कसं करायचं ते पाहणार आहे। घरच्या घरी आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम चविष्ट असा होतो। तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल। आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम चविष्ट अशी ही भाजी होते बघा पनीरची, आणि एकदम मस्त अशी होते। तुम्हाला बघा दिसत असेल एकदम मस्त अशी ही भाजी झालेली आहे। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा इथे सर्वप्रथम आपण पनीर कोरमा भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। त्यामध्ये मोठे उभे पातळ कट करून घेतलेला कांदा टाकायचा आणि मीडियम फ्लेमवर हा कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे, सोनेरी रंगावर असा छान असा परतून घ्यायचा आहे। बघा इथे कांदा असा आपला 2 मिनिटानंतर 2 ते 3 मिनिटानंतर थोडासा याला सोनेरी कलर यायला लागलेला आहे। सोनेरी रंगावर थोडासा परतलेला आहे। त्यामध्ये आता 8 ते 10 काजू टाकायचे आहेत आपल्याला आणि कांद्याबरोबर भाजून घ्यायचा आहे। इथे 3 ते 4 मिनिटानंतर कांदा छान असा बघा इथे 3 ते 4 मिनिटानंतर कांदा छान असा गोल्डन ब्राऊन कलरवर परतलेला आहे। काजू पण छान असे परतलेले आहेत, आपण काढून घेऊया। या कलरवर आपल्याला कांदा आणि छान असा परतून घ्यायचा आहे। आता हे थंड झालेलं आहे। आता आपण हे थंड करून घेतलेलं आहे बघा। आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपल्याला दही घालायचं आहे। मी इथे बारक्या चमच्याने 4 चमचे दही घालते आणि यामध्ये बघा 4 चमचे मी दही घालते बघा। आणि आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे, पेस्ट करून घ्यायचं आहे याची। बघा छान अशी मी पेस्ट करून घेतलेली आहे। आता मी एका भांड्यात हे काढून घेणार आहे छान असं। आणि बघा हे काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला दुसरं वाटण करून घ्यायचं आहे। त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, 2 इंच आलं आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि 1 हिरवी मिरची अशी घालायची आहे आणि छान अशी याची पण पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला। बघा छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे। दोन्ही आपले वाटण तयार झालेले आहेत। आता त्याच कढईमध्ये आपण खडे मसाले घालणार आहे। खडे मसाल्यांमध्ये बघा अर्धा चमचा जिरे, 2 हिरवी वेलची, 2 दालचिनी आणि 4 मिरे आणि 2 ते 3 लवंग आणि 1 तमालपत्र असं खडे मसाले घेतलेले आहेत। याला काही सेकंद आपल्याला परतून घ्यायचं आहे। आणि बघा काही सेकंद परतल्यानंतर यामध्ये टमाटर, अद्रक आणि मिरची, आपण लसणाची पेस्ट केलेली घालायची आहे। पेस्ट घालून छान असं मिक्स करायचं आहे। आणि त्यामध्ये आता मिक्स केल्यानंतर बघा आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। मी इथे अर्धा चमचा मीठ घालते यामध्ये। हे मिक्स करून घेतलेलं आहे बघा। आता यामध्ये अर्धा चमचा मी मीठ घालून घेते बघा, चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। आता झाकण ठेवून आपल्याला हे मिक्स करून झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। याच्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। बघा 2 ते 3 मिनिटानंतर याला परत एकदा आपण छान असं हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा आता याच्यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहे। बघा इथे अर्धा टीस्पून मी इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा इथे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि 1 चमचा इथे धनेपूड घेतलेली आहे बघा। आता हे मिक्स करून घ्यायचं 1 मिनिटभर आणि त्यामध्ये आपण काजू कांद्याची पेस्ट घालून घ्यायची। काजू आणि कांद्याची पेस्ट केलेली ती घालून घ्यायची आहे आपल्याला आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं।
बघा छान अशी पेस्ट याच्यामध्ये मिक्स करून घेऊया, वाटण केलेलं आपण. आणि मिक्स करून झाकण ठेवून आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाला शिजवून घ्यायचा आहे 5 मिनटं. आणि मध्ये मध्ये हलवून घ्यायचं आहे आपल्याला झाकण ठेवून. बघा मध्ये हलवून घ्यायचं आहे. आता हे छान असं 5 मिनटं तेल सुटेपर्यंत शिजते, तोवर आपण इकडे दुसरी तयारी करूया. इथे मी कढई घेतलेली आहे. तुम्ही पॅन सुद्धा घेऊ शकता. त्यामध्ये 2 चमचे मी तूप घालते आणि तूप मेल्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये पनीर घालणार आहे. बघा इथे मी 300 ग्राम पनीर घेतलेलं आहे. छान असं 300 ग्राम पनीर घेतलेलं आहे. आता हे पनीर आपल्याला छान असं दोन्ही साईडने सोनेरी रंग आपण परतून घेणार आहे. तुम्ही 250 ग्राम 300 ग्राम घेऊ शकता पनीर. बघा दुसरीकडे बघा इथं छान असं एक साईडने आपण गोल्डन कलरवर परतल्यानंतर दुसऱ्या साईडने पण आपण छान असं दोन्ही साईडने पनीर आपण परतून घेणार आहे सोनेरी रंगावर. बघा इथे दोन्ही साईडने पण छान असं पनीर परतलेलं आहे. आता हे काढून घ्यायचं आहे. इथे बघा मी पनीर असं काढून घेणार आहे. बघा छान असं काढून घेतलेलं आहे. बघा या पद्धतीने आपल्याला पनीर परतून घ्यायचं आहे. आणि बघा दुसरीकडे मसाले पण छान परतलेले आहेत. बघा 5 मिनटं मी याला मध्ये मध्ये हलवून छान असं 5 मिनटं छान मसाले तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले आहेत. त्यानंतर यामध्ये 1 ग्लास मी गरम पाणी घातलेलं आहे. तुम्ही साधं पाणी पण घालू शकता, पण गरम पाणी घातलेलं आहे मी 1 ग्लास. बघा इथे आणि तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी घालू शकता. तुम्हाला भाजी घट्ट पातळ हवी आहे तशी, पण 1 ग्लास पाणी प्रमाण आपलं परफेक्ट आहे. बघा इथे छान असं हे मिक्स करा आणि छान असं उकळी काढून घ्यायचं आहे. छान अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये अर्धा चमचा आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे आणि अर्धा चमचा आपण गरम मसाला घातलेला आहे. बघा आणि इथे जे मी 300 ग्राम पनीर घेतलं होतं त्यातलेच 2 तुकडे मी असे खिसून घेतलेले आहेत. छान असं पनीर असं खिसून घातलं की भाजीला छान अशी टेस्ट येते. बघा आता याला 3 ते 4 मिनटं छान असं हे मिक्स करून 3 ते 4 मिनटं याला शिजवून घ्यायचे आहे. बघा आपली ग्रेव्ही 3 ते 4 मिनटं मी असं शिजवून घेणार आहे. तुम्हाला झाकण ठेवायचं असलं तरी पण तुम्ही झाकण ठेवून शिजवून घेऊ शकता. बघा आता बघा छान असं ग्रेव्ही हे बघा इथे ग्रेव्हीवर छान असं तेल सुटलेलं आहे. त्यामुळे ग्रेव्ही आपली छान अशी शिजलेली आहे. सगळ्यात शेवटी यामध्ये फ्राय केलेलं पनीर घालायचं आणि छान असं ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पनीर घातल्यानंतर मिक्स करून परत एकदा याला झाकण ठेवून 2 मिनटं मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे. बघा छान असं 2 मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. बघा मी इथे झाकण ठेवून शिजवून घेणार आहे 2 मिनटं. इथे मी झाकण ठेवलेलं आहे. बघा आणि 2 मिनटं छान असं हे शिजवून घेणार आहे. 2 मिनटानंतर बघा छान असं बघा आपला पनीर कोरमा भाजी तयार झालेली आहे. जसजसं हे याची कन्सिस्टन्सी बघा छान अशी आपल्याला जशी हवी तशी झालेली आहे. बघा जसजसं हे थंड होतं तसतसं ते ग्रेव्ही दाटसर होते. त्यामुळे याची कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची आहे. जादा पातळ नको, जादा घट्ट नाही, अशीच आपली कन्सिस्टन्सी असली पाहिजे. बघा त्यानंतर आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 2 हिरव्या मिरच्या याच्यामध्ये घालू शकता. बघा कोथिंबीर घातल्यानंतर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे कोथिंबीर आणि त्यानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहे. बघा हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी आता छान असा गॅस बंद करून घेते. आपले पनीर कोरमा भाजी आपली तयार झालेली आहे. बघा मस्त अशी तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा. मस्त अशी भाजी झालेली आहे. एकदम झटपट आणि एकदम मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल अशी कमी साहित्यात एकदम सोप्या पद्धतीने छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी किती मस्त आणि छान असं आपली भाजी दिसत आहे.
आणि चवीला पण खूप छान झालेले आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.